नमस्कार, मी खडतर प्रवास प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण शेकापूर गावामध्ये आलेलो आहोत। ही शेकापूर गाव तुळजापूर मतदारसंघामध्ये आहे। सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे। या गावामध्ये जुने 2 सरपंच या गावचे, की ज्या सरपंचानं बाळासाहेब खोत या सरपंचानं किमान 15 वर्षे या गावावर सत्ता गाजवलेली आहे आणि लगदिवे या सरपंचानं किमान 5 वर्षे माझ्या अंदाजाप्रमाणे सत्ता गाजवलेली आहे। या गावाचा विकास नेमकं कोणत्या आमदाराने कोणत्या पक्षाने केलेला आहे ते या गावकऱ्याकडून ऐकूया। या सरपंचाचे मत तर जाणून घेऊया, पण गावकऱ्याचं सुद्धा मत आपल्याला जाणून घ्यायचंय। ही मुलाखत जी आहे ती गावाच्या विकासासाठी आहे। ज्यांनी या गावाचा विकास केलाय त्याच माणसाला या गावाचं मतदान पडणार आहे आणि ज्याने विकास केला नाही त्याच्या विरोधात मात्र मतदान जाणार आहे। मराठा, सकल मराठा या मराठ्याचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आहे। या सर्व प्रश्नावर आपण चर्चा करणार आहेत। या ठिकाणी आहेत बाळासाहेब खोत, जुने सरपंच, माजी सरपंच। काय बाळासाहेब, बोला बोला, काय बाबा या मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचे राणा जगजित सिंह पाटील आणि महाविकास आघाडीचे धीरज पाटील, गावामध्ये हवा कुणासाठी आहे, काय परिस्थिती आहे? ह्या शेकापूर आणि ह्या शेकापूर वस्तीमध्ये जवळपास 10 ते 12 वस्ती आहेत। मूळ गावामध्ये 872 मतदान आहे आणि तर सगळं मतदान इंजिनिअरिंग कॉलेज पासून बालाजीनगर, साळुंके नगर, स्वातंत्र्य सैनिक इथपर्यंत आलेला आहे। तर ह्या सगळ्याचा जर इतिहास केला तर 100% धीरज पाटलाला प्लस गाव होणार। बर, काय धीरज पाटलाचं काम काय आहे तुमच्या गावामध्ये, काय परिस्थिती आहे? शून्य काम, शून्य। मग तुम्ही राणा जगदीशसिंह पाटलाचं तर काम असलं पाहिजे। मग काय काम आहे? 3 कोटी रुपये शेकापूरला दिलेत। बर, कशात 3 कोटी? रस्ता कुठे आहेत, कुठे आहे बाबा? कशात? काय बालाजी नगरला? कशाला बालाजी नगरला? बोला बोला बोला। शेकापूर ग्रामपंचायतला 3 कोटी रुपये निधी राणा पाटलांना दिलाय। प्रत्येक रस्त्याला भेगा आणि प्रत्येकाला निस्त्या दगड टाकून नाल्या बी केलेल्या आहेत। निस्त्या दगड टाकून मग नेमकं काय? अहो पण लोकाला काय यायला जायला गावात 30 वर्ष झालं मी येताना ही रोड बघतो। 30 वर्षे तीच रोड आहे आणि 5 वर्ष आमदार आहेत राणा जगजित सिंह पाटील। मग आतापर्यंत रोड का झाला नाही सांगा? 3 कोटी रुपये निधी दिलाय। अहो ती बोलू नका, तुमचा पाय ज्यावेळेस मोडला होता ना त्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे। गावाच्या विकासासाठी सांगा। आणि मी त्यासोबतच आहे। मग मग कुणी विकास केलाय? मग कुणाला मतदान? तुतारी, मशाल आणि हात ही गोर गरिबाचा पक्ष आहे आणि गोर गरिबाचा वाली आहे। 15 वर्ष राज्य केलं या सरपंचाने। ते म्हणतात गौर गरिबाचा पक्ष काँग्रेस आहे तुमचा। उद्धव ठाकरे आणि सत्यासाठी काय बी करते। बाळासाहेब असते त्याला बुटाने मारला असतं। बर, मग उद्धव साहेबांच्या सहीच्या म्हणून त्याला मतदान देत नाही। उद्धव साहेबांच्या सहीच्या तिकिटावर तुमचे एकनाथ शिंदे निवडून आले। 40 गद्दारी कुणी केली? 40 खोक्या घेऊन गद्दारी कुणी केली? काय काय झालं? उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेला खराच कार्यकर्ता आहे भाजपचा। एकनाथ शिंदेचे दम असता तर स्वतःचा पक्षाकडून लढायचं, लोकांच्या गुन्ह्यावर लढायची आवश्यकता नाही। स्वतःचा पक्ष काढून लढायचा। काय मत आहे महाराज? बोला। माझं मत तुम्हाला मग सांगितलं। सांगा, अजून सांगा। मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण काय रे बाबा? मराठा आरक्षण आणि एकनाथ शिंदेला मतदान द्यायचं नाही। मतदान एकनाथ शिंदेला द्यायचं नाही, नाही द्यायचं अजिबात। गावात मिळत नाही मराठा आरक्षण, हे माझा शब्द आहे। मराठा आरक्षण मिळत नाही म्हणजे मराठा आरक्षणाला तुमचा विरोध आहे? विरोध नाही। गरीबाला 15 लाख रुपये दिल्यानंतर त्याला मतदान देऊ।
अहो, 1500 रुपयामध्ये मिंद करायची गरज नाही. 15 लाख रुपये दिल्याशिवाय मतदान नाही. 1500 कशाला माळ घालायला घेतलं का? 1500 कशाला घेतलं? काय घाला घेतलं? जनतेचाच पैसा आहे म्हणून तर जनतेचा पैसा- जनतेचं सगळं खाल्लंय की सगळं ह्याच्यावर जीएसटी, तुझ्या औषधावर जीएसटी, शेतात पिकाला निघाला काय तुला भाव दिला रे यार महागांडीच्या? आर पैसा पाहिजे भाव किती आहे ना? 25 सोयाबीन गेली, 25 सोयाबीन गेली डायरेक्ट आजचीवर. गावाचा विकास काय? गावाचा विकास गावाचा विकास उस्मानाबाद पासून शेकापासून इथं कसला भयानक विकास केला बघा. याला रोड लिस्ट बरोबर नाही, धडाधड वाजतंय इकडून तिकडून. लोकांच्या गाड्या पंक्चर होत्यात. बाळासाहेब, तुम्ही या गावचे सरपंच होता, माजी सरपंच आहेत. आता राणा जगदीशसिंह पाटलांनी 197 कामं याचे उद्घाटन केले, नारळ फोडले आणि मीच विकास केलाय या मतदारसंघाचा, असं राणा जगदीशसिंह पाटलांचं मत आहे. तुमचं काय मत आहे? कोटीवरचं काम आणि लोक उपाशी गोरगरीब यार वागा त्याचं काम नंबर 1. एवढं काम करणारा दुसरा आमदारच होणार नाही. मग एवढ्या काम राणा पाटला एवढं काम करणारा दुसरा आमदारच होणार नाही. मग राणा पाटलाच्या पत्नीला म्हणूनच आम्ही त्याच्या मागे आहे. राणा पाटलांच्या पत्नीला 54,000 मतदान कमी कसं काय पडलं? मग हात हलवीत कशी गेली निघून? विकास केला. शेवटी जनता आहे. हा. जनता उद्या विकास विकास करेल. केल्यावर जनता म्हणते, याच्या मागे जनता आहे म्हणून मतदान आले 300. आज ते बांगर चोरला. त्याच्या बांगर चोरला. तर भंगार चोरलं पहिल्यांदा कुणी माहित आहे का? डॉक्टर फडणवीस पाटलानं आणि त्याच्या कारखान्यानं. लक्षात ठेव. आणि दुसऱ्याच्या रागुनं कशाला बोलतो? गावाचा विकास शून्य, गावाचा विकास शून्य आहे आणि कसल्याही प्रकारची गावाची प्रगती झालेली नाही. शेकापूर मध्ये अशी परिस्थिती आहे. शेकापूरचे हे मतदार जे बोलतात ते वास्तववाद आहे, कारण यांनी कारभार 15 वर्षे शेकापूर गावाचा हाकलेला आहे. त्याच्यामुळे यांना विकास दिसत नाही असं यांचं स्पष्ट मत आहे. साहेब, मतदानामध्ये कुणाची हवा आहे तुमच्या गावामध्ये? धीरज पाटलाची. धीरज पाटलाची हवा. काँग्रेसचं शीट लागण्याच्या मार्गावर. पूर्ण मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कौल महाविकास आघाडीला दिसतो. याचाच अर्थ महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बसणार आणि तुळजापूर मतदारसंघामध्ये धीरज पाटील यांनाच कौल दिसतंय. तर बघूया येणाऱ्या 20 तारखेला कशा पद्धतीनं मतदान करणार आणि येणाऱ्या 23 तारखेला धीरज पाटील कशा पद्धतीने विजय होणार ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या खडतार प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेकापूरकर, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.